बाबू सडमाने घालणी की 2 वरती गाड्या स्वप्नील राजे दीपक साखरे म्हणून 3 वरती गाड्या शौर्य श्रीराम पावे सदा शुळगार 4 नंबर वरती गाड्या सिद्धी अध्यकाळे संजय टेळे माळशिरस 5 नंबर वरती गाड्या पलवान नानासाहेब चव्हाण सागर वायदंडे माळशिरसकर 6 नंबर वरती गाड्या सर्वेश एक बाद झाला इकडे आता पान जरा लढत चालू आहे रान मातीचा आहे रान कसाचा आहे इथं आज काय पण घडणार आणि घडलं रेणुका सचिन शेंडगे निरा यांचा छोटा बाजी भैया पाटोळी करंजेपूर यांचा छोटा बाजी आणि त्याच्याबरोबर निरेकरांचा बच्चन सुंदर अशी गाडी आणली भैया ड्रायव्हर लोणीकरांनी त्याबद्दल भैया आपल्याला या ठिकाणी शेखर भैया यांच्याकडून या ठिकाणी 500चा इनाम आहे आणि समाधान करताना 500चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक 2 चा निकाल गाडी क्रमांक 2 चा निकाल आहे तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवड फुरसुंगी गाडी क्रमांक 3 चा निकाल गाडी क्रमांक 3 चा निकाल आहे तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी शिवराजित श्रीराम पालवे पूर्णावडे सरा शिवनगर या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या 4 लावून घ्या बापू 4 मध्ये 1 ला संत बाळमा प्रसन्न कुमारी समीक्षा रावसाहेब खोडे सदाशिवनगर 2 ला वस्ताद माणिक बापू वाघमोडे माळशिरस 3 ला संजय उगले सर उगलेवाडी 4 वरती आणि 4 मध्ये 4च गाड्या पळतायत तिकडे 3 नंबर तासावरती गाडी पळते 3 नंबर तासावरती गाडी पळते नाथेपुते 4 वरती आहेत लोणंदकर 5 वरती आहेत गुरसाळकर आणि तिकडे 6 नंबर वरती गाडी पळते बुलढाणकरांची गाडी लढत चालू आहे लढत आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाडी पळते आड्याल कबाली आणि पक्षाची सुंदर अशी गाडी पळते दोघात अतिशय सुंदर आमदार राम सातपुते आम्ही गाडीतून येताना पुलावरूनच बघितलं म्हणजे लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम आणि सर्वसामान्य जनता ही रामभाऊच्या पाठीमागे आहे तालुक्याची सर्व सत्ता एकवटली आणि रामभाऊ एका तारातून ठेवले तर रामभाऊचा विजय झाल्याच जमाय राम सातपुते म्हणजे दुसरं वेगळं कोण नाही जनतेतलंच राहणारं एक सर्वसामान्य कुटुंबातनं पुढे आलेलं नेतृत्व आहे तुमच्यात आणि रामभाऊ मध्ये काही फरक नाही वेगळा माणूस कोण नाही आणि सामान्य माणसासाठी कायम एक जनता दरबार घेणारा जनतेत राहणारा जनतेचा लोकनेता राम सातपुते पुढे तुम्हाला तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला तुम्हाला एक नेता म्हणून उदय झाल्याशिवाय गणित जरा थोडक्यात चुकलेलं गणित आम्ही दुरुस्त सर्वांनी म्हणून करायचं ठरवलेलं आहे येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये का होईना गणित व्यवस्थित देवेंद्रजी करतील याची मला खात्री आहे आणि मला व्यक्तिशः मी तो शब्द घेऊन आलेला आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांचा आवडता नेता पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभेत जाताना दिसेल कालचा दिवस लोकसभेला आमचा होता ना विधानसभेला आमचा होता पण तुमचा रामभाऊ तुमचा दिवस लवकर दाखवण्याचा शब्द मी या माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरसच्या जनतेला देतोय सगळ्यांना बैलगाडी प्रेक्षक या ठिकाणी आलेत बैलगाडीचे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये आहे आणि ज्यांनी बैलगाडी स्पर्धा जिंकली त्या सर्व विजेत्यांना माझ्या शुभेच्छा ज्यांची चुकून आज शर्यत जिंकायची राहून गेली त्यांना पुढच्या शर्यतीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत आपण सर्वांनी आज शांतचित्ताने बैलगाडी स्पर्धा पार पाडली वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत
पोलीस वर्गाचं चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, निवेदक चांगले आहेत, नियोजन चांगलं आहे, म्हणून तुमच्या महालक्ष्मी मंडळास मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम मला या ठिकाणी बोलवला आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदन करतो. इतकी चांगली यशस्वी स्पर्धा, चांगलं नियोजन. महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी स्पर्धा आपली देवाभाऊ केसरी पार पडत आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीला गॅलरी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या आमदार केसरी स्पर्धेपासून सुरू झालं, बरोबर ना? आणि यावर्षी ही बैलगाडा स्पर्धा पार पडते. दादा खासदार साहेब, आमच्या या बैलगाडा स्पर्धेला बघून काही लोकांनी आता त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जात नाही, म्हणून त्यांनी बैलगाडा शर्यत आमची बघून सुरू केली अकलूजला. परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली दिवस रात्र, मागच्या 8 दिवसापासून हे ग्राउंड तयार केलं, दिवस रात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मेहनत केली. खासदार साहेब, आपण आलात, मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं. ही स्पर्धा निष्कलंक, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन, पोलीस प्रशासन या सगळ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. मी विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या देवाभाऊ केसरी या स्पर्धेनिमित्त उपस्थित आपले माढा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, उपस्थित सर्व बैलगाडा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी, माळशिरस तालुक्यातील सर्व नेते मंडळी, आज सगळ्यांनी शांत राहायचं. निकाल राहिला, अजून बक्षीस राहिले. ज्या गाडी बसले जास्त गडबड होईल त्यांचा विचार करण्यात येईल. पोटनिवडणूक लागणार आहे, वेगळा काय 4 महिन्यात कसे विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे आणि ते कसे जातील हे देवेंद्रजी बघतील. तुम्ही आता सांगितले गणित कुठेतरी चुकलंय, आता गणित दुरुस्ती करू. गणित दुरुस्त होणार आहे माळशिरस. कसं मी सांगितलं ना ते विधान भवनामध्ये रामभाऊ जातील, त्यांचं गणित दुरुस्त होईल. याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही 4 महिन्यामध्ये. निवडणूक कशी लागेल किंवा ते कसे त्यांना क्रॉप करतील, काय करतील, काय पक्ष ठरवेल. आपले दुसरे मित्र जे उल्लेख त्यांच्यावर परत एकदा जुन्या घटनेवरून आरोप झालेले आहेत आणि त्यांनी आज विधान भवनामध्ये सांगितलेलं आहे की काही 6 नंबरचं बक्षीस या ठिकाणी सन्मान होतो. करतायत असे लोक त्या मागे आहेत. आणि नंतर 7 नंबरचे मानकरी एक विकृत प्रवृत्ती आमच्या सातारा जिल्ह्यात आहे. जयकुमार गोरे साहेबांची तो जो काय तक्रारदार महिला होती त्यांना व्हॉट्सअप करणारा दुसराच माणूस होता. चुकून त्या महिलेला जयकुमार गोरे यांच्या नावाने त्यांनी व्हॉट्सअप सेव्ह केला आणि आता 7-8 वर्षापूर्वी त्याच्यावर कोर्टाने निकाल देऊन जयकुमार गोरे साहेबांनी ना त्यांना बघितलं होतं ना त्या मॅडमनी त्यांना कधी बघितलं होतं. पण सातारा जिल्ह्यातली एक विकृत प्रवृत्ती, विशेष करून त्याला खतपालनी घालणारे आमच्या फलटण तालुक्यातली काही मंडळी आहेत आणि जयकुमार गोरेंना बदनाम करायचं आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबातनं आलेलं हे नेतृत्व आज राज्याच्या सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या अशापैकी खात्यावर ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखते. 7-8 वर्षे काहीच विषय नव्हता. हा निकाल झाल्यानंतर सर्व शांतता होती आणि आज मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचं कारस्थान केलं जातं. याच्यावर मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस डायरेक्टर जनरल यांना विनंती करणार आहे की याचा तपास करावा आणि हे कटकारस्थान आहे आणि कटकारस्थान करणाऱ्यांना दोषी सापडल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी या ठिकाणी DG मॅडमला विनंती करणार आहे. हे कारस्थानाचा मागं कोण आहे याचा शोध घेणं हे पोलिसांचं काम आहे आणि नक्की याला पोलीस दल महाराष्ट्राचं सक्षम आहे. हे जी निश्चितपणे याचं आपल्याला कन्फर्मेशन काही दिवसात मिळालेलं दिसेल
हा एक प्रकारचा कट आहे. एखाद्या नेत्याची प्रतिमा बदनाम करणं आणि प्रतिमा बदनाम करून त्यांना धुळीस मिळवणं हा कट आहे आणि हा कट उधळला जाईल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. आपल्या प्रयत्नानं पंढरपूर रेल्वेचं जे काही काम आहे त्यानं फार प्रगतीपथावर सुरू झालेलं आहे. किती दिवसामध्ये हे काम होऊ शकतं? कारण फार गती आता जमिनीचं काही किरकोळ ॲक्विजिशन राहिलेलं आहे. त्या ॲक्विजिशनची प्रक्रिया आता चालू होते. ते ॲक्विजिशन झाल्यानंतर कारण बजेटची तरतूद तर दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून केलेली होती. ॲक्विजिशन काय राहिलेलं आहे त्याच्यात कलेक्टर महोदय त्याच्यामध्ये आता लवकरच ॲक्विजिशन संदर्भामध्ये मिटिंग घेणार आहेत आणि मला एक खात्री आहे की येणाऱ्या 5 वर्षात ह्या भक्तीचा रथ विठुरायाच्या दर्शनाला फलटणमार्गे पंढरपूरकडे जाईल आणि देवेंद्रजी तो घेऊन जातील अशी मला खात्री आहे.